आज मुस्लिम साहेबांच्याकडे आम्ही मागणी करतो. तर म्हटलं मुस्लिम साहेब तुमचं सर्वचं मुरगुडकडे दुर्लक्ष होते, कागद आणि गडीकडे बघत बसताय. मुरगुडनं सुद्धा तुम्हाला मदत दिली, तुम्ही माना नाही म्हणा, पण मुरगुड नगरपालिकेच्या या सगळ्या परिसरामधले जे एकूण रुग्णांची संख्या, एकूण लोकसंख्या बघताना हे रुग्णालय सुद्धा 100 बेडचं झालं पाहिजे अशाच पद्धतीची मागणी मुरगुडकरांच्या व्यक्तीने आपल्याला करतो. खरं म्हटलं तर या डायलिसिस युनिटच्या निमित्तानं फार मोठी सोय इथं झालेली आहे. आणि म्हणून कोल्हापूर शहर असेल आणि अनेक सगळे रुग्णालय असेल, कागद असेल, गडीगड असेल, या ठिकाणी ही आता डायलिसिसची सोय आहे. पण आज सुद्धा आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचलं की आता बरोबर अबस मारला काय म्हणायचं, तरी सुद्धा ग्रामीण रुग्णालयामध्ये अशा पद्धतीची सोय होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक रुग्णांच्या सेवा देण्यासाठी सुद्धा शासन कटिबद्ध आहे. त्याबद्दल शासनाचं सुद्धा या निमित्ताने मी अभिनंदन करतो. सर्व प्रकारच्या रुग्णसेवा या ठिकाणी व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी करतो. आणि विशेषतः निपाणी फोंडा रस्ता जो झालेला आहे तो अतिशय चांगला झालेला आहे. आणि या निमित्तानं या रस्त्यावर रंगणाव आता वाहनं सुद्धा सुसाट सुटात लागलेली आहे. हा रस्ता चांगला झालाय, वाहनं आता वेगात आहेत, त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. बाळू मामाला येणाऱ्या लाखो लोकांची भक्तांची जर संख्या बघितली तर मला वाटतं रोज 2-4 ऍक्सिडेंट पेशंट त्या ठिकाणी येतात. या ठिकाणी सुद्धा ऑर्थोपेडिक विभाग चालू व्हावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा लोकांच्याकडे. आणि 40-45 गावांचा सातत्याने संपर्क या ठिकाणी येतो आणि करण्याची अतिशय आवश्यकता आहे. आता संजय मंडलिक म्हणाले की कागल आणि गडीकडे तुमचं लक्ष आहे आणि मुरगुडकडे लक्ष नाही. मुरगुडकडे फार मोठे महान नेते असल्यामुळं मी थोडंसं दुर्लक्ष करतोय. कारण आपल्याला माहिती आहे की माझ्याकडे वैद्यकीय शैक्षणिक खातं आहे आणि आंबेडकर साहेबांकडे सार्वजनिक आरोग्य खातं आहे. माझ्या खात्याच्या अंतर्गत वैद्यकीय शिक्षण म्हणजे BSc नर्सिंग, GNM, ANM, पॅरामेडिकल स्टाफ, एक्सरे टेक्निशियन, लॅबॉरेटरी, त्याच्यानंतर MBBS, MD, MS हे सगळं माझ्याकडे आहे. आणि जे मोठे हॉस्पिटल आहे जिल्ह्याचे माझ्याकडे आहे. आता मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही एक दिवस वेळ काढून संजय मंडळाला तुम्ही घेऊन आला आहे तिथं CPR हॉस्पिटल 1885चं आज आपण त्याचं नूतनीकरण